नमस्कार. आपण आलेलो आहे खंडाळ्यामध्ये आपल्याकडे आज ग्रामपंचायतवर ईदी निमित्ताने ईदीमध्ये जे आज ईद होणार आहे त्याच्या बाबतीत थोडं शांतते कमिटीची बैठक होणार आहे. तर आपण साहेब आलेले आपल्याकडे, तर गावाला काय सांगणार आहे याविषयी त्यांचे 2 शब्द आहेत. खंडाळा येथील गावकऱ्यांना मी आता शांतता कमिटीची बैठक घेऊन गावात शांतता राखण्याबाबतचे आवाहन केलेले असून कोणीही कायदा हातात घेणार नाही. काही अनुचित प्रकार घडत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधतील याबाबतच्या देखील सूचना केलेल्या आहेत. तसेच आगामी येणाऱ्या बकरीद निमित्त सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कोणाला काही अडचण असेल काही असेल तर आमच्याशी वैयक्तिक संपर्क साधावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. कोणाची घ्यायची मुलाखत देणार आहे का? शेती पाहिजे घ्या ना तुम्ही बोला ना. पूर्णता व्हायला पाहिजे. थांबा यांची घ्या बोलो ना चला या इकडे दगड जा भाऊ आपली आता ईद येते काही दिवसावरच. तर आज खंडाळ्या गावामध्ये तुम्ही ईदीचं कसं करणार आहे आणि नियोजन काय आहे? आमचं नियोजन असं आहे की आम्ही सगळ्याला मिळून आणि एक सगळे बंधू भाव कोणाला मिळून आम्ही ईद साजरी करणार आहे आणि कोणाला त्रास होणार आणि अशीच ईद होणार आहे. नमाज सकाळी नामाज होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने आमचा सण असतो त्या पद्धतीनं थोडंफार असं बाकी कोणाचे काही नाही आणि हिंदू मुस्लिम सर्व एक समान असा हे सण साजरा होणार आहे आपल्या गावामध्ये. खंडाळ्यामध्ये पहिल्यापासूनच चांगलं आहे आणि अजून याच्या पुढे चांगलं राहणार आहे. आणि साहेबांना मी जी सूचना केली त्या पद्धतीने लोक त्याच्यावरती हे करणार. त्याच्यामुळे ईदीचे सगळे जे बी लोक आहेत सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं हे 2 शब्द सांगितलं. प्रत्येक समाजात मुलं जर आहेत तर ते मुलांचं एक आणि ते हे जर बसली तर जो छोटा वादी राहणार काय होत की पण जो काय सुताराचा जो काय केल्याचा जो काय धनगराचा यो सुताराचा त्याला असं केलं त्याला आताच केलं म्हणून ते वाढत चालू ते चिल्लर आहे ना त्याच्यापुढे वाढ ह्याच्या माध्यमातून प्रत्येक समाजात जर एक 2 प्रतिनिधी घेतली ते बसवतो आपण त्याची निगा राखत नाही. आता साहेबांनी सांगितलं तुम्ही पुतळे बसवता त्याला कुणीही विरोध नाहीये, परंतु ते बसवल्यानंतर त्या महापुरुषाचा अपमान होतो. त्याला कोण जयंतीशिवाय कोण पाहत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं जे बसले त्याची व्यवस्थित काळजी घ्या. याच्यानंतर हे जेटे पुतळे वगैरे बसणार नाही त्याची आपण ग्रामस्थ नक्कीच काळजी घेतला. सर्वांनी मिळून घटनामुक्तीचं एक अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचं मत निवडावं. त्यानंतर आम्ही एक मिटिंग इच्छुक आहे त्यांनी यादी द्यावी. त्यात सर्व जाती धर्मांचे लोक आवेत. असं नको आहे की हा या पार्टीचा तो त्या पार्टीचा. घटनामुक्ती अध्यक्ष असेल किंवा सदस्य असतील मी पक्षपाती काम करतो.